श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा स्वामी संदेश आपल्याला खूप महत्त्वाचा वाटणारा आहे आणि संदेशाच्या मार्फत आपल्याला खूप मोलाची अशी शिकवण स्वामी महाराज देऊन जाणार आहे. स्वामी संदेश आपल्याला जाणून घ्यायचाच आहे. स्वामी महाराजांना एकच सांगावंसं वाटतं की स्वामी, तुमच्या भक्तीचा झरा असाच वाहू द्या. स्वामी, तुमच्या या भक्तीचा झरा असाच वाहू द्या आणि मला नेहमी तुमच्या सहवासात राहू द्या. मला नेहमी तुमच्याच सहवासात राहू द्या. स्वामी भक्त हो, जेव्हा आपण अशा पद्धतीची प्रार्थना स्वामींकडे करतो ना, तेव्हा स्वामी महाराज आपल्या प्रार्थनेचा स्वीकार नक्कीच करतात आणि आपली साथ सदैव देतात. आणि जेव्हा आपली साथ देणारे, आपल्या सोबत चालणारे जर स्वामी महाराज आहे, हे ब्रह्मांड नायक आहे, तर आपल्याला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. आपल्याला कुणाला घाबरण्याची गरज नाही. फक्त मुखात श्री स्वामी समर्थ नाव ठेवायचं आणि पुढे चालत राहायचं. बघा, आपल्या जीवनाची वाट किती सोपी होऊन जाणार आहे. तर असो, आजचा संदेश तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुमच्या समोर स्वामी महाराजांच्या 2 मूर्ती दिसत आहे. त्या 2 मूर्तींपैकी एक मूर्ती तुम्हाला तुमच्यासाठी निवडायची आहे आणि संदेश काय आहे ते जाणून घ्यायचा आहे. संदेश जाणून घेतल्यानंतर तशा पद्धतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. निश्चितच स्वामी महाराजांची अखंड कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. तर स्वामी भक्त हो, तुम्ही तुमच्यासाठीची मूर्ती निवडली असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते. तर बघा, ज्यांनी 2 नंबरची मूर्ती निवडली त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे, सध्या तुझ्या आयुष्यात तुला सगळीकडूनच अपयशाला सामोरं जावं लागत आहे आणि आम्ही हे सगळं जाणत आहोत, सगळं काही पाहत देखील आहोत. कधी कधी तुला तुझेच नातेवाईक, कधी कधी समाजातील लोक, तर कधी कधी तुला तुझा मित्र परिवार, अरे इतकंच काय, तर कधी कधी तर तुझे कुटुंबीय देखील तुला त्रास देत आहे, तुझ्या भावना दुखावत आहे. तुझ्या भावनांशी प्रत्येक जण या ठिकाणी आज खेळत आहे. त्या प्रत्येक व्यक्तीचे कडू बोल तुझ्या थेट काळजावर घाव करत आहे आणि तुला त्याच्या असह्य अशा वेदनाही होत आहे. प्रचंड मनस्ताप तुला सहन करावा लागत आहे. वेळोवेळी परिस्थिती तुला त्या त्या ठराविक व्यक्तीचा नवीन चेहरा दाखवून देत आहे. आणि हा तोच व्यक्ती आहे का ज्यावर मी विश्वास ठेवला होता, असा प्रश्नही तुला पडत आहे. पण तरीही यावर तुझा कितीही विश्वास बसत नसला तरीही हे सत्य आहे याचा स्वीकार कर. सत्याचा स्वीकार कर आणि ठीक आहे, माझ्याच कर्माचे भोग आहे असं म्हणून पुढे जायला शिक. कारण काही लोक तुला तुझ्या आयुष्याचा खूप मोठा धडा शिकवतात आणि तो धडा म्हणजे कधीही प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही. हाच धडा तू त्यातून घ्यायचा, त्यातून अनुभव घ्यायचा आणि पुढे चालायचं. अरे, या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती आपली वाटते, पण आपली ती मनापासून कधीच नसते. फक्त कामापुरता ती आपला वापर करून घेत असते आणि हे तुझ्या लक्षात येत नाही. पण आता जर तुझ्या हे लक्षात आलं आहे तर अशा लोकांपासून तू सावध राहायला शिक. आणि जर तुला एकटेपणा जाणवत असेल तर आमच्या सानिध्यात ये. अध्यात्माचा मार्ग निवड. आमच्या मार्गात जेव्हा तू येतो ना, तेव्हा तुला आमची साथ लाभते. आम्ही तुझा हातात हात घेतो आणि तुला सदैव एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे, तू आमच्या मार्गात जेव्हा येतो ना, तेव्हा नव्याने तुला तुझी ओळख होते आणि तुझ्या आयुष्याचा अर्थ देखील तुला समजू लागतो. फक्त आमच्या मार्गात येणाऱ्याला त्रिसूत्री मात्र पाळावी लागते आणि ती त्रिसूत्री आहे की आमच्यावरचा विश्वास, स्वतःचे प्रयत्न आणि चांगले कर्म. जो भक्त आमचं नाम घेऊन आमच्यावर ठाम विश्वास ठेवतो, अशा भक्ताच्या पाठीशी आम्ही असतो. जो मनापासून प्रयत्न करतो, मेहनत करतो, त्याच्या मेहनतीला फळ आम्ही देतो. आणि जो सदैव चांगले कर्म करत राहतो, त्याला सगळं काही चांगलंच देण्याचं कामही आम्हीच करतो. ही त्रिसूत्री जेव्हा तू पाळतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आमचा भक्त म्हणून तू यशस्वी होतो. अरे, तुझ्यावर आलेली वेळ वाईट आहे, पण तुझं आयुष्य वाईट नाही. कोण तुला काय म्हणत आहे किंवा कोण तुझ्याशी कसा वागत आहे याचा विचार करत बसण्यापेक्षा आता पुढे तुला नवीन काय करायचं आहे याचा विचार कर. आणि जर कोणी तुझ्यासोबत वाईट वागलं असेल, त्यातून फक्त एक गोष्ट मात्र तू शिकून घे की तुला इतरांशी कसं वागायचं नाही. इतकं जरी तुला समजलं आणि तू आमच्या मार्गावर चालत राहिला तर निश्चितच तुझ्या आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही. जेव्हा आमचा भक्त
अशा पद्धतीने आमच्याशी एकरूप होतो, आमची त्रिसूत्री पाळतो आणि चांगले कर्म करून आमचं नाम मुखात ठेवतो, अशा भक्ताला आम्ही एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 1 नंबरची मूर्ती निवडली आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे तुझ्या आयुष्यात अशी परिस्थिती आली असेल की तुला असं वाटतं की कधी कधी तुझ्या या स्वामी माऊलीने तुझ्याच नशिबी एवढं दुःख, एवढा त्रास का लिहिला. आणि हो, आम्हाला हे देखील ठाऊक आहे की जेव्हा तुझ्या वाट्याला असा वाईट प्रसंग येतो तेव्हा तुला आमच्या अस्तित्वावर देखील शंका येते. तुला असं वाटतं की खरंच आम्ही आहोत का, आम्ही आमच्या भक्तांसाठी धावून येतो का, असेही प्रश्न तुला पडतात. पण घाबरू नको, तुला जेव्हा असे प्रश्न पडतात तेव्हा आम्ही तुला सोडून जाणार नाही. मात्र जेव्हा तुला असे प्रश्न पडतात तेव्हा आम्हाला एका गोष्टीचं वाईट वाटतं की तू आमच्यावर ठेवलेला विश्वास किती कमकुवत आहे. अरे आमच्या भक्ताकडून आम्हाला फक्त विश्वास हवा असतो. जो भक्त आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो ना, त्या भक्ताच्या वाट्याला दुःख आले तरीही त्यातून मार्ग आम्हीच दाखवत असतो. अरे आमच्या भक्तांना असं वाटतं की आमचे भक्त आमची उपासना करतात म्हणजे त्यांच्या वाट्याला दुःखच येऊ नये, पण असं होत नाही रे बाळा. अरे जेव्हा तुझ्या वाट्याला दुःख येतं तेव्हा तुझ्या कर्माचा तो एक भाग असतो आणि कर्माचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात. पण तू आमची केलेली उपासना, तू आम्हाला मारलेली हाक आणि तू आमचं नाम घेतलेलं आम्ही कधीही विसरत नाही. त्याचं फळ तुला नक्कीच मिळणार आहे. जेव्हा तू आमची उपासना करतो तेव्हा तुझी जबाबदारी आमच्यावर पडते आणि आम्ही आमच्या भक्ताची जबाबदारी एकदा उचलली की त्या जबाबदारीतून आम्ही स्वतःला मुक्त कधीच करत नाही. आमचा भक्त जोपर्यंत दुःखमुक्त होत नाही तोपर्यंत आमच्या भक्ताला आम्ही खंबीरपणे साथ देतो. म्हणून तू केलेली आमची उपासना व्यर्थ जाणार नाही हे मात्र स्वतःच्या मनावर कोरून घे. अरे कधी कधी तुझ्या अपेक्षेप्रमाणे काही घडत नाही किंवा तुला जे हवं असतं ते तुला मिळत नाही, पण यात आमचा दोष नाही, तर यात तुझ्या कर्माचा दोष आहे. तुझे वाईट कर्म तुला काही गोष्टी मिळू देत नाही. पण तशाही परिस्थिती जर तू आमचं नाम घेत राहिला आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून कार्य करत राहिला तर निश्चितच तुला जे हवं आहे ते तुला लवकरच मिळणार. थोडा वेळ लागतो, पण सगळं काही मनासारखं होत असतं. आणि खूप प्रयत्न करूनही जर तुला काही गोष्टी मिळत नसतील तर समजून घे की ती तुझी इच्छा नसून ती आमची इच्छा आहे. आणि जेव्हा आमचा भक्त आमच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला आनंदाची प्राप्ती होते. कारण तुला आज जे हवं आहे ते तुझ्या भविष्यासाठी चांगलं आहे की वाईट आहे हे तुझ्यापेक्षा आम्हाला ठाऊक आहे आणि आम्ही तुला तेच देतो जे तुझ्या भविष्यासाठी चांगलं आहे. अरे आमची उपासना केल्यामुळे तुझं डोंगरा एवढं दुःख अगदी छोट्या दगडा इतकं होतं आणि अशाच पद्धतीने तुझे वाईट कर्म हळूहळू संपू लागतात. फक्त तोपर्यंत तू संयम ठेव. अरे बऱ्याचदा मोठ्या संकटातून तू जेव्हा अलगद बाहेर पडतो ना, तेव्हा बाहेर काढणारे हात आमचेच असतात हे तुझ्या लक्षात येत नाही. म्हणून या ठिकाणी तुला एकच सांगावंसं वाटतं की तू आमच्यावर फक्त विश्वास ठेव. आमच्यावर विश्वास कसा ठेवायचा, तर त्या तान्ह्या बाळाप्रमाणे ठेवायचा. जेव्हा एखाद्या तान्ह्या बाळाला त्याची आई हवेत उंच फेकते ना, तेव्हा ते बाळ रडत नाही, तर उलट हसत हसत आपल्या आईकडे पाहतं. कारण त्याला विश्वास असतो की ही हवेत फेकणारी बाई आपली आई आहे आणि ती आपल्याला कधीही खाली पडू देणार नाही. असाच विश्वास जरी तू आमच्यावर ठेवला तरीही आम्ही तुला प्रत्येक वेळेस प्रत्येक संकटात अगदी आमच्या हातावर झेलून घेऊ. कारण ते बाळ जसं हवेत फेकलं जातं ना, हवेत भिरभिरतं ना, तशाच पद्धतीने तुझे प्रारब्ध तुला थोडा वेळ हवेत भिरभिरवतील. पण आम्ही तुला झेलण्यासाठी सदैव हात उंचवलेले असतात हे मात्र तू विसरू नको. आम्ही तुला कधीही खाली पडू देणार नाही. एवढा विश्वास जरी तू आमच्यावर ठेवला तरीही तुझ्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. अरे जेव्हा आमचा भक्त अशा प्रकारचा विश्वास आमच्यावर ठेवेल ना, तेव्हाच आम्ही आमच्या भक्ताला सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्ही कोणती मूर्ती निवडली होती हे कमेंट करून नक्की कळवा. अर्थात प्रत्येक मूर्ती ही आकर्षकच असते आणि आपल्याशी काहीतरी बोलत असते, संवाद साधत असते. तरीही तुम्ही कोणती मूर्ती निवडली हे नक्कीच कळवा. संदेश कसा वाटला तेही सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा.
सोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत रहा. धन्यवाद.